पहिली रेसिपी बनवण्यासाठी 2 चमचे तांदळाची कणी साधारण 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवली होती। 15 मिनिटांनंतर अशी सहज तुटते। आता त्यातील सर्व पाणी काढायचं आणि मिक्सरमधून शक्य तेवढं बारीक वाटायचं। आता रव्यासारखी दिसणारी ही कणी बाजूला ठेवायची आणि इथे मी हा मध्यम आकाराचा एक गाजर घेतलाय। गाजरचा हलवा तर आपण बऱ्याच वेळी खाल्ला असेल, पण आज आपण अशी झटपट बनणारी ही गाजरची फिरणी बनवणार आहोत। तर त्यासाठी हा गाजर सुरुवातीला किसायचा आहे। एकच गाजर आहे आणि मोठ्या किसरीने किसल्यामुळे अगदी पटकन किसला जातो। सगळं प्रमाण अगदी योग्य व्हावं यासाठी ते मी हा गाजर असा मोजून घेते। तर या वाटीने बरोबर 1.5 वाटी एवढा हा किस भरलाय। गाजरचा हलवा बनवायचा असेल तर बराच वेळ तो शिजवावा लागतो। तसे सुरुवातीला जास्त दिसतो आणि नंतर मात्र अगदी कमी होतो, पण आपल्याकडे जर असा एखादाच गाजर असेल तर या गाजरापासून 5 ते 6 लोकांसाठी अगदी सहज ही फिरणी आपण बनवू शकतो। आता हा गाजर अशा एका जाडसर भांड्यामध्ये घालायचा आणि सुरुवातीला असं 2 ते 3 मिनिटे परतायचा। गॅस मी मध्यमच ठेवला आहे आणि यामध्ये आता अर्धा चमचा तूप घालायचं। गाजर शिजायला फार वेळ लागत नाही। अजून 2 ते 3 मिनिटे परतायचं आणि नंतर यावर झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटे शिजू द्यायचा। वरचं झाकण काढल्यावर बघा याचा रंग अजून छान गडद झालाय, शिवाय गाजर हलकासा मऊ झालाय। 1-2 वेळा असं वर खाली करायचं आणि सुरुवातीला आपण जी तांदळाची कणी दळली होती ती यामध्ये घालायची। खरं तर ही कणी अशीच वापरू शकता, पण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे पटकन शिजली जाते, शिवाय होणाऱ्या फिरणीला सुद्धा फार छान टेक्स्चर येतं। 2 मिनिटे तरी हे असं मी वर खाली केलं। आता यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं। तर इथे मी हे अर्धा लिटर दूध घातलंय। दूध फाटू नये यासाठी शक्यतो गरम दुधाचाच वापर केला आणि सर्व दूध एकाच वेळी न ओतता असं थोडं थोडं दूध ओतायचं। सुरुवातीला गाजर आणि तांदूळ तुपावर चांगले परतले होते, त्यामुळे आता सुद्धा हे अगदी लवकर शिजतं आणि होणारी फिरणी छान सुगंधित होते। तर हे बघा आता हे छान वर खाली करायचं आणि याला अशी चांगली उकळी येऊ द्यायची। आता मात्र सतत हे फिरवत न शिजवता काय करायचं, यामध्ये हा चमचा असाच ठेवायचा, गॅस मध्यम ठेवायचा आणि साधारण 15 मिनिटे शिजू द्यायचं। तांदूळ अगोदर भिजवले होते, शिवाय मिक्सरमध्येही दळले होते, त्यामुळे ही फिरणी बनवायला फार वेळ लागत नाही आणि असा चमचा ठेवला म्हणजे ओतू सुद्धा जात नाही। अधेमध्ये मात्र काय करायचं, कडेला ही जी साय जमा होते ती मोडून मध्यभागी आणायची, म्हणजे होणारी फिरणी छान अशी लच्छेदार आणि दाटसर होते। बरोबर 12 मिनिटे हे मिश्रण मी शिजवून घेतलंय। आतला गाजर आणि तांदूळ दोन्ही सुद्धा शिजलेले आहेत। आता यामध्ये अर्धी वाटी भरून साखर घालायची। थोडेसे सुके मेवे घातले जे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आपल्याला जर वेलची पावडर घालायची असेल तर ती सुद्धा चिमूटभर वापरू शकता, पण खरं तर या गाजराला स्वतःची अशी छान चव असते, त्यामुळे वेलची पूड घालायची सुद्धा गरज नाही। थंडीमध्ये काहीतरी गरमागरम प्यायचं असेल तर अशी ही गाजराची फिरणी आपण बनवू शकता। तासनतास गाजरचा हलवा बनवत राहण्यापेक्षा पटकन काहीतरी बनवायचे असेल आणि अगदी एका गाजरापासून 5 ते 6 जणांसाठी बनवायचं असेल तर ही गाजराची फिरणी आपण बनवू शकता। बनवायला अगदी सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यात बनते। फिरणी अगदी थंडगार करून सुद्धा खाऊ शकता किंवा मग थंडीचे दिवस आहेत त्यामुळे अशी गरमागरम खायला घेतली तर अजून छान। आता दुसरा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी ही वाटी भरून मटार घेतलेत। पदार्थ छान चटपटीत व्हावा यासाठी एक ताजं वाटण करायचं। तर त्यासाठी 3 लसणीच्या पाकळ्या, आल्याचा असा हा अगदी छोटा तुकडा घेतलाय, पाव चमचा भरून ओवा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा भरून जिरं घेतलंय। हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता शक्य तेवढं बारीक वाटायचं। हे असं वाटून झालं की मग यामध्ये मटार घालायचे। बरं, मटार मी वाफून वगैरे घेतले नाही, असे कच्चेच मटार वापरायचे आहेत। आता हे मटार घातल्यानंतर मात्र फार बारीक पेस्ट न करता असे जाडसर वाटून घ्यायचे। आता हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेते। यामध्ये कांद्याची चव सुद्धा खूप छान लागते, त्यामुळे एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलाय। तसेच थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। याच्या वाटणामध्ये वगैरे आपण जरा सुद्धा पाणी वापरलं नाही, असं थोडंसं मीठ घातलं म्हणजे याला थोडंसं पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळणार आहोत। तर इथे मी सुरुवातीला ही अर्धी वाटी भरून बेसन पीठ घेतलं। सुरुवातीला सर्व पीठ न ओतता असं थोडं थोडं बेसन घालायचं आणि नंतर एक
1 चमचा भरून तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे होणारी भजीसुद्धा छानपैकी कुरकुरीत होतात. तर थोडं थोडं करत हे सर्व पीठ मी वापरलं आहे. गरज असेल तर सर्वात शेवटी अजून थोडंसं मीठ घालायचं. थोडं थोडं करत हे सर्व पीठ असं वापरल्यानंतर बघा, साधारण भज्यांचं पीठ जसं असतं त्या पद्धतीचं असं हे पीठ मळायचं. यामध्ये मात्र आपण जराही पाणी वापरलं नाही. तरीही भजी छान कुरकुरीत व्हावी यासाठी काय करायचं, आपण जे तेल गरम करत ठेवलंय त्यापैकी 1 चमचा भरून तेल यामध्ये घालायचं. हलकेच असं मिसळायचं आणि मग याची भजी पाडायची. तर भजी पाडताना सुद्धा तेल चांगलं कडकडीत गरम असायचं. गॅस मध्यम ठेवायचा आणि मग यामध्ये अशी छोटी छोटी भजी पाडायची. लगेच ती न पलटता अशी स्वतःहूनच वर येऊ द्यायची. तर हलकी फुलकी ही भजी अशी वर आली की मग मात्र झाऱ्याने अशी उलटायची आणि दोन्ही बाजूने छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायची. थंडीचे दिवस आहेत, काहीतरी गरमागरम खायचं असतं, तर अशा पद्धतीची ही कुरकुरीत मटारची भजी आपण बनवू शकता. मटारचा सीझन आहे त्यामुळे स्वस्तात मस्त मिळणाऱ्या या मटारपासून बरेचसे पदार्थ बनवतो. तर नेहमी तीच भाजी बनवण्यापेक्षा कधीतरी ही मटारची भजी बनवून पहा. भज्यांना बघा रंग सुद्धा छान आला आणि तेलात तळून सुद्धा अजिबात तेलकट दिसत नाही. पटकन होतात आणि भजी जर तेलामध्ये हाताने सोडायची नसतील तर अशी काटा चमच्याने सुद्धा सोडू शकता. अगदी पटकन होतात आणि हात सुद्धा खराब होत नाहीत. मटर वाफवून घ्यायची गरज नाही. अशी मध्यम गॅसवर तळली म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात. तर तुम्हाला ही आजची कुरकुरीत चटपटीत अशी मटारची भजी आणि गाजराची सुमधुर अशी फिरणी कशी वाटली कमेंट करून कळवा. तर आजच्या या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.